भागवत नाव आहे माणसातील देव. काय नाव भागवत? माणसातील देव. असंच एक सुंदर असं गाव होतं पिंपळगाव कारणासारखं. नदीच्या काठी वसलेलं हे सुंदर असं गाव. आणि त्या गावाच्या शेजारी एक मंदिर असतं. आणि त्या मंदिरामध्ये एक पुजारी असतो. पुजारी माहितीये? देवाची सेवा करणार. मंदिरामध्ये पुजारी असतो, मस्जिदीमध्ये पण असतो. आणि मग एके दिवशी काय होतं, पावसाळ्याचे दिवस असतात, नदीच्या काठी असणारं ते मंदिर आणि त्या मंदिराच्या शेजारची जी नदी असते त्या नदीला एवढा भयानक पूर येतो. काय येतो? पूर येतो. पूर आल्यानंतर ते मंदिर पाण्याखाली जातं. पाण्याखाली मंदिर चालल्यानंतर गावाच्या लोकांना, सगळी लोक मंदिराजवळ दर्शनाला गेलेली लोक सगळी गावाकडे परत येतात. पण तो पुजारी तिथेच असतो. गावाचे लोक म्हणतात, अरे यार सगळे तिकडचे आले, पण पुजारी आपला कुठं राहिलाय? मंदिरामध्ये. चला आपण पुजाऱ्याला आणायला जाऊ. आणि मग गावातले काही जण गावातली एक जीप काढतात. जीप घेऊन तिथं जातात पुजाऱ्याकडे. पुजाऱ्याला म्हणतात, पुजारी बुवा चला लवकर, नदीचं पाणी वाढत चाललंय, पाण्यामध्ये बुडाल. तो म्हणे, नाही नाही, मला माझा देवच वाचवेल. ते म्हणे, अहो बुडताल. नाही नाही, मला माझा देवच वाचवेल. नाही ना केला तू त्या गाडी जीप मध्ये. गाडी तशीच परत गेली. पुन्हा पाणी वाढलं. पाणी वाढलं, एवढं पाणी वाढलं की मंदिराच्या कळसाला पाणी लागलं. हा पण त्या कळसावर चढून बसला. पुढे चढून बसला कळसावर. मग त्यांनी गावकऱ्यांनी काय केलं, एक होडी पाठवली. होडी माहिती ना, छोटी नाव. छोटी नाव पाठवली. म्हणजे तरी अहो बसा, तुमच्यासाठी होडी आली, मारतात राव. हे नाही म्हणला, मला माझा देवच वाचवेल. मुझे मेरा खुदा ही बचाएगा. मला माझा देवच वाचवेल. लोक कंटाळून माघारी गेली की राव. होडी घेऊन माघारी गेली. पाणी पुन्हा वाढलं. परत त्याच्या टोकाला पाणी गेलो. गावकरी म्हणले, पुजारी म्हणून काहीतरी व्यवस्था करू याची. गावकऱ्यांनी हेलिकॉप्टर आणलं. मित्रांनो काय आणलं? हेलिकॉप्टर आणलं. मंदिरावरती हेलिकॉप्टर नेलं. खाली शिडी सोडली. म्हणले, पुजारी बुवा अहो आता तरी चढा त्या शिडीवरून, हेलिकॉप्टर मध्ये या. ते बोला, नाही, मुझे मेरा खुदा ही बचाएगा. मला माझा कोण वाचवेल? देवच वाचवेल. आणि त्या क्षणी काय होतं, नदीचं पाणी एवढं वाढतं, एक मोठी लाट येते आणि तो पुजारी वाहून जातो. मरून जातो पुजारी. गतप्राण होतो. मेल्यानंतर स्वर्गामध्ये जातो. जन्नत में जाते ना. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर तो खुदाला, देवाला विचारतो, देवा अरे मी तुझी एवढी सेवा केली, माझं अर्ध आयुष्य तुझ्या सेवेमध्ये घातलं, एक वेळची मी नमाज चुकलो नाही, एक वेळची तुझी पूजा चुकलो नाही, मग तू माझ्यासोबत असा अन्याय का केलास रे? त्यावर देव हसले. खुदा को हंसी आई. देव हसले, म्हणाले, अरे वेड्या, अबे बेअकल, पहले मैं तुझे लेने गाड़ी लेके आ गया, दूसरी बार नाव लेके आ गया, अरे तूने सुना नहीं, तीसरी बार हेलिकॉप्टर लेके आ गया, तरी तू त्यामध्ये चढला नाही. कोण होतं तुला वाचवायला आलेलं? कोण होतं? अरे माणसाच्या रूपामधला देवच होता ना. माणसाच्या रूपामधला कोण होता? तो देवच होता ना. तुला नाही चढता आलं. मित्रांनो काय बोध घ्यायचंय कधी तू? अरे देव काय मंदिरामध्ये लपून बसलेला नाही. देव काय दगडामध्ये नाही. देव हा माणसामध्ये. देव कुणामध्ये? माणसामध्ये. प्रत्येक माणसामध्ये देव आहे. अरे देव 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 म्हणजे काय असतं? आपल्याला नेहमी मदत करणार, आपल्या जवळ असणार, आपल्या अडचणींना धावून येणार, तो शेजारी का असणार, आपल्या अडचणींना धावून येणारा तो काय असतो? कोण असतो? तो प्रत्येक जण आपल्यासाठी देव असतो. देव हा मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये, त्या दगडाच्या मूर्तीमध्ये नसतो रे. देव कुठे असतो? देव प्रत्येक चांगल्या माणसामध्ये देव असतो. मला या ठिकाणी बोलवलं, ही संधी दिली, मी तुमचा वेळ घेतला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.